नमस्कार, मी धनंजय साबळे. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेचा प्रचार जो आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयासाठी मतदारांच्या घराच्या पायऱ्या झिजवत आहे. एकंदरीतच या संपूर्ण पश्चिम विदर्भातला जर विचार केला तर या पश्चिम विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा अशा या 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 30 विधानसभा क्षेत्र आहेत. या 30 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अकोल्यात असलेली वंचित किंवा अमरावतीतील काही भागात असलेली वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण पार्टींची काय स्थिती आहे, कोणाचं बलाबल या ठिकाणी आहे, कोण जिंकू शकतं, कोण जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे, हे संपूर्ण विश्लेषण जे आहे ते सध्या करणं कठीण जरी असलं, कारण यावेळेसची जी निवडणूक आहे मला असं वाटते भविष्यातली ही सर्वात ॲनालिसिस करण्यासाठी कठीण निवडणूक असेल. कारण गेल्या 5 वर्षामध्ये याच महाराष्ट्रात 2 सत्ता या ठिकाणी बसलेल्या आहेत. पहिले 2.5 वर्ष जे आहे महाविकास आघाडीची सरकार होती, त्यानंतर महायुतीची सरकार आली. पक्ष फुटाफुटीचं जे राजकारण आहे या महाराष्ट्राला आता कशी दिशा देतं, मतदारांमध्ये किती संभ्रम आहे, प्रत्येक उमेदवार आपल्या विजयासाठी जो आहे तो जोर लावत आहे. नेमकं याच संपूर्ण विषयावर जर ॲनालिसिस करायचं म्हटलं तर पत्रकार हा सर्वात मोठा या ठिकाणी ॲनालिसिस करता असू शकतो. कारण हे कठीण जरी असलं तरी पत्रकाराच्या नजरेतून पश्चिम विदर्भातल्या या 5ही 30 विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचं बलाबल वाटतं, कोण निवडून येतं, कोणाला धक्का बसतो, कोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कोणाची प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीत समोर येणार आहे. कोणाचं नेतृत्व चांगलं आहे, कोणाचं नेतृत्व या ठिकाणी पणाला लागलेलं आहे, या संपूर्ण विषयावर पत्रकारांसोबत आपण जर विचारायला गेलो तर अमरावतीचे काही ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. सर्वात पहिले अमरावती विभाग म्हटल्यानंतर आपण अमरावती शहराकडे अमरावती जिल्ह्याकडे जाऊ. अमरावती जिल्ह्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत. या 8 मतदारसंघामध्ये कोण्या पक्षाचं सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे, कोण वरचढ ठरतं, या ठिकाणी काही अपक्षही आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण प्रचार जो आहे तो जोरात सुरू आहे. काही घटनाही समोर येत आहेत, पण या घटनांनी त्या विधानसभेच्या निकालावर काय फरक पडतो हे संपूर्ण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अमरावतीच्या सिटी चॅनलचे संपादक आहेत चंदू भैया. मला एक सांगात की अमरावतीमध्ये जे 8 मतदारसंघ आहेत त्या 8 मतदारसंघामध्ये कोणाचं बलाबल राहील, काय राहील, कोण विजयाकडे वाटचाल करतं आहे, कोण जिंकू शकतं, काय म्हणता येईल? नहीं, 8 मतदार संघ की यदि बात करते हम तो कोई भी कहीं हम स्पेशल नहीं बता सकते कि महायुति आएंगी या महाविकास आएंगी, क्योंकि पूरी खिचड़ी बनी हुई है. पिछले बार का यदि हम देखें तो विचारों पे लोग चलते थे, सेकुलर नॉन सेकुलर होते थे, कुछ सेकुलर होते थे, कुछ नॉन सेकुलर होते, तो अपना वो फॉलो करते थे. लेकिन पिछले 2.5 साल से ये सारी चीज़ें ख़त्म हो गई. दोनों के पास में सेकुलर है, नॉन सेकुलर. इससे जनता ने किसको मत देना ये लोगों के संभ्रम है. व्यक्ति विशेष को यहाँ ज़्यादा महत्व मुझे लगता कि दिया जाएगा, क्योंकि विचारों की राजनीति नहीं. जिसको आप चुन के देंगे वो कल कहाँ जाके बैठेगा, क्योंकि अब भी ऊपर चर्चा चल रही कि नई सरकार बैठती किसके साथ में युति बैठना, अनैसर्गिक युति वापस नैसर्गिक युति की तरफ पलटेंगे, वापस से जाएंगे. इन सब चीज़ को देखते हुए मतदाता अब व्यक्ति विशेष जो उसके काम में आता है पार्टी को छोड़ दिया. हम बोल सकते हैं कि कहीं अपक्ष भी यदि दमदार रहा तो अपक्ष भी उस बारे में हम देख सकते हैं. लेकिन जहाँ तक बात हम यदि 36 नंबर बात करते हैं धामनगांव की, तो धामनगांव एक मतदार संघ अमरावती में ऐसा है, पिछली बार जो उम्मीदवार खड़े थे उसी चिन्ह से इस बार भी वही उम्मीदवार खड़े हैं. वहाँ कोई चेंज नहीं हुआ है. वही प्रताप राव अड़सड़ है जो पिछली बार चुन के आए थे. सेकंड पे जो वीरेंद्र जगताप थे वो थे, और जिनके कारण कांग्रेस हारी थी नीलेश विश्वकर्मा. ये और बाकी उसके अलावा जो खड़े मुख्य जो लड़त रहेंगी इन तीनों में रहेंगी. अब नीलेश विश्वकर्मा कितना नुकसान पहुंचा था कांग्रेस को वो तय करेगा. यदि नुकसान नहीं पहुंचा तो वहाँ अभिजीत ढेपे भी है जो भी नीलेश विश्वकर्मा को सपोर्ट कर रहे हैं, समर्थन कर रहे हैं. और प्रताप अड़सड़ बीजेपी की सीट में बीजेपी की वहाँ पे सभा भी लगी हुई है. हाल ही में कल राहुल गांधी की भी वहाँ सभा हुई. तो निश्चित रूप से थोड़ा सा वापस लोगों का झुकाव जो नीलेश विश्वकर्मा की तरफ था कांग्रेस की तरफ बढ़ सकता. तो वहाँ पे एक वापस दोनों में कांटे की लड़त हो सकती. चुन के कौन आएगा नहीं बता सकता. उसके बाद में दूसरे पे आप जाए बडनेरा में आ जाए तो बडनेरा सबसे विवादित मतदार संघ हमारे यहाँ पे बडनेरा रहा. बडनेरा कभी भी
अब ये 3 टर्म का अकेला आमदार अभी रवि राणा रह गया, अब चौथे टर्म के लिए चुनाव लड़, नहीं तो बडनेरा में 2 टर्म से ज़्यादा किसी को लोगों ने वहाँ पे ये नहीं दिया। और बहुजन का वो बडनेरा मतदार संघ माइनॉरिटी का, वहाँ पे कोई जाति विशेष का नहीं था, क्योंकि हम बात करते रवि राणा की कोई जाति नहीं हुई, लेकिन फिर भी 3 बार से वो लगातार चुन के रहा। इस बार वहाँ पे रवि राणा है, प्रीति बंड है, जो अपक्ष के रूप में बताया कि चेहरों को देख के भी लोग वोटों की तरफ पलट रहे हैं, क्योंकि सुनील खराटे को दी गई, सेना की दी गई, तो कुछ शिवसैनिक नाराज है कि प्रीति बंड के साथ अन्याय हुआ। प्रीति बंड के पास में यदि कुछ अनुभव देखा जाए तो एक संजय बंड की धर्मपत्नी के अलावा बहुत राजनीतिक अनुभव मुझे नहीं लगता उनके साथ में होगा। तो और ये सारा जो चुनाव वापस जुगाड़ का है, जुगाड़ में कौन माहिर है बंडेरा हमको पता है, आखिर में जुगाड़ करके कहीं ना कहीं रवि राणा अपना जुगाड़, क्योंकि वोटों के बंटवारे जो हो रहे हैं उसका फायदा रवि राणा को मिले। रवि राणा का एक वोट बैंक फिक्स है, उस वोट बैंक के यदि ऊपर कोई जाता है तो उसको वहाँ पे चैलेंजेस आते हैं। लेकिन बंटवारे में सुनील खराटे है, तुषार भारती है, जो बीजेपी के बागी है, और बीजेपी के बागी है ना, सीधा सीधा रवि राणा के बागी हो गए, क्योंकि बीजेपी की युति में रवि राणा है, बीजेपी के बागी हो गए। तो उसका फर्क कितना पड़ेगा, हो सकता है कि जो लोग रवि राणा के बीजेपी में खिलाफ वो उसका वोट करते, शायद हो सकता है उसके समर्थन के लिए भी अभी तुषार भारती काम में आएगा। वहीं प्रीति बंड है, प्रीति बंड को काटने के लिए शिवसेना के उम्मीदवार है। वही जातिगत समीकरण कहते तो नितिन वहाँ पे कदम भी खड़े हैं, और बाकी बहुत सारे लोग। अब मुसलमान बहुत ज़्यादा वहाँ नहीं, और वो भी बिखरे हुए, 3-4 लोगों को जाएंगे, एक को जाएंगे। उसके बाद में आप यदि आते हैं अमरावती मतदार संघ हमेशा से यानी एक सोफिस्टिकेटेड जिसको बोल सकते हैं, एक समझदार मतदार संघ रहा है। यहाँ पे उम्मीदवार भी जो खड़े हैं 2-2, 3-3 टर्म के आमदार है, तीनों कंपटीशन में जो दिख रहे हैं। कांग्रेस से सुनील देशमुख है, जो 10 साल अभी बीजेपी में थे, उसके बाद वापस कांग्रेस में आए, उसके बाद में पहले भी वो कांग्रेस से मंत्री रह चुके हैं, और फिर वापस अभी कांग्रेस से अपना चुनाव लड़ रहे हैं। करीब 40 साल का उनका कांग्रेस का साथ रहा है, आज वापस कांग्रेस से लड़ रहे हैं। उसके साथ में संजय खोड़के, सुनील देशमुख और जगदीश गुप्ता, कॉलेज के समय के एक साथ के तीनों लीडर है। तीनों की यदि आप अनुभव देखें तो समान। अब जनता ने यह सोचना है कि उनके काम में कौन व्यक्ति आता है जो काम में इजीली। किसका पल्ला भारी लगता है इन बीच में? नहीं, मैं बोला ना कि व्यक्ति विशेष में ज़्यादा वोट जा रहे हैं, पार्टी की तरफ लोग कन्वर्ट नहीं हो रहे। यदि पार्टी की बात करें तो यहाँ तो बीजेपी के समर्थन में, खोड़के के समर्थन में है, और बीजेपी का बागी उम्मीदवार हिंदुत्व के नाम पे जगदीश गुप्ता है, जो शायद सुलभा खोड़के को तकलीफ दे सकता, इसको फ़ायदा पहुँचा सकता सुनील देशमुख को। गाँव में चर्चा भी चालू कि सुनील देशमुख को फ़ायदा पहुँचाना, क्योंकि एक समय में दोनों साथ में थे, दोनों ने मिलकर महानगर पालिका चुनाव लड़ा, दोनों ने मिलकर पार्टी बनाई थी, क्योंकि दोनों पार्टी से बाहर हो गए थे। एक समय ऐसा आया था, तो उस समय दोनों साथ में मिल गए, लेकिन बहुत कुछ इन्होंने अमरावती में ये कर नहीं पाए, तो वापस अपने अपने पार्टी। फिलहाल आज की कंडीशन देता कि इमरान प्रतापगढ़ी जो परसों सभा लिए, उसका यदि मोमेडन पे फर्क पड़ता तो शायद सुनील देशमुख का पलड़ा भारी रहे, लेकिन बाकी यदि सर्वे करते अपने तो सुलभा खोड़के का नाम लेते। उसके बाद में आप आ जाते हैं तिवसा मतदार संघ में सीधी आमने सामने की लड़ाई है बीजेपी और कांग्रेस की। वहाँ पंजा और कमल दोनों, यानी एक मतदार संघ जहाँ पंजा और कमल आमने सामने लड़ रहा। बेसिकली मतदार संघ वो पंजे का ही रहा काफ़ी साल से। शिवसेना में पिछले बार ये लड़े थे तो बहुत कम वोटों से चुन के आई थी, लेकिन 5 साल का काम, फिर 2.5 साल का पालक मंत्री का पद, और पालक मंत्री का पद है तो निश्चित रूप से अपना मतदार संघ में बहुत कुछ वो कर पाते, उन सारी चीज़ों को हासिल करते। वहाँ पे भी बहुत ज़्यादा मतों का अंतर नहीं रहेगा, दोनों में लड़त अच्छी रहेगी। आखिरी में जो 2 दिन पावर अपना यूज़ कर लेगा, मीडिया, मनी और मैनेजमेंट, वो चुन के आ जाएगा। उसके बाद में आप करते बात दरियापुर की। दरियापुर मतदार संघ थोड़ा सा विचित्र मतदार संघ है। वहाँ पे सीटिंग आमदार इसका था, कांग्रेस का था, लेकिन वहाँ पे सीट जो हो गई उबाठा को गई हुई, तो उबाठा के प्रति लोगों की नाराजगी है। लेकिन पार्टी की जहाँ बात करते हैं, संगठन की बात करते हैं, सारे लोग की बात करते हैं, विरोध किसका करना है? विरोध वहाँ तो शिवसेना वर्सेस शिवसेना और बाकी कांग्रेस वर्सेस बीजेपी है। एक तरफ से कांग्रेस का समर्थन, एक तरफ बीजेपी का समर्थन है। अभी इधर से उनको लोग बाहर की पार्सल करते हैं, लेकिन पिछले 6 महीने में जब से लोकसभा का चुनाव हुआ, कंटिन्यू मतदार संघ में एक्टिव, और मुख्यमंत्री से नियरेस्ट संबंध होने के कारण उन्होंने बहुत सारी निधि भी वहाँ पर नई आमदार होते भी लेके आई है। तो लोगों का रुझान भले ही बाहर का हो, लेकिन ये अमरावती का जिले में दरियापुर का विकास कर सकते, तो लोगों का रुझान है कि बाहर का है तो एकदम खाली जाएगा, ऐसा नहीं है। क्योंकि जितना प्रभावशाली विपक्ष होना चाहिए वहाँ पे अभी
लौटे भी उतना दम नहीं पा रहा। हाँ, बुंदेले जो आ रहा वो जरूर अभिजीत अड़सुल और दोनों के कल बहुत बड़ा वहाँ पे राड़ा भी हो गया शाम में, रात में खल्लार के कारण भी थोड़ी सी पूरे अमरावती का वातावरण थोड़ा सा तनावपूर्ण है अभी, लेकिन शांति है। क्योंकि हर जगह से यदि मुस्लिम समुदाय पोलराइज हो गया तो निश्चित रूप से कहीं ना कहीं वापस बीजेपी को तकलीफ जा सके। यार बीजेपी का देखें, लोकसभा में 5,09,000 वोट मिले हुए, वो वोटों का बंटवारा करें तो यहाँ बीजेपी की सारी सीटें, 5 जगह बीजेपी की सीट खड़ी भी है। हम यदि मोर्ची की बात करें तो मोर्ची का यानी अमरावती से बाहर का ही मानते हैं, उसमें बहुत ज़्यादा रिपोर्ट भी नहीं रहती। कुछ पुराने लोग खड़े हैं, अनुभवी लोग, नए में सिर्फ देवेंद्र भुयार है। देवेंद्र भुयार को भी सीटिंग आमदार को सीट नहीं दी, सीटों का गड़बड़ बहुत ज़्यादा। महाराष्ट्र में ऐसा है कि वहाँ मैत्रीपूर्ण लड़त हो रही है, मैत्रीपूर्ण लड़त वहाँ पे भी, और दरियापुर में जबरदस्ती मैत्रीपूर्ण लड़त बनाई हुई, क्योंकि यूपी में युवा स्वाभिमान में यूपी में तो युवा स्वाभिमान की भी सीट वहाँ पे लड़ रही है और शिंदे की भी सीट लड़ रही है। तो मैत्रीपूर्ण लड़त में यदि हम जैसे यहाँ मैत्रीपूर्ण लड़त यदि अमरावती में बोले तो बीजेपी किसके साथ में मैत्रीपूर्ण पता नहीं, जगदीश गुप्ता के साथ में है कि सुलभा खोड़के के साथ में। कहीं ना कहीं देखो पुराने संबंधों का फर्क पड़ता है। मैंने पहले बताया कि व्यक्ति विशेष को यहाँ पे वोट जा रहा है, तो जगदीश गुप्ता भी एक वोट बैंक लेंगे जिससे सुलभा खोड़के को नुकसान पहुँच सकता है। इस नुकसान को बचाने के लिए फिलहाल कोई बहुत ज़्यादा रास्ता दिखता नहीं, अपने वोट बैंक को संभाल के रखना है। इसके बाद में अपना मोर्चे में बहुत ज़्यादा है, 8 मतदार संख्या मैंने बताया। कुल मिला के यदि हम लोकसभा की बात करें तो 15-16 हज़ार का 19 हज़ार का डिफरेंस था कांग्रेस में, और इसमें बहुत सालों बाद यहाँ पे पंजा आया था तो लोगों ने कांग्रेस के प्रति अपना विश्वास यहाँ पे बताया। और नवनीत राणा जो 5 साल में लगातार एक्टिव रही, तो ये बात है कि जो 5 साल काम करेगा वो चुनकर आएगा, जो काम नहीं करेंगे चुनकर आएगा, ये भी सारी चीज़ें खत्म हुई। अब व्यक्ति विशेष 3 दिन के मैनेजमेंट में आप जो कर लेंगे, लड़त सब जगह अच्छी है। कहीं पे भी हम ये नहीं बोल सकते कि रवि राणा भी आज बंडेरा में क्लियर, उसको भी प्रीति फंड बहुत जम के फाइट दे रही, क्योंकि बाकी सब लोगों के सिंपति मेलघाट रहा अभी मेलघाट। हाँ, मेलघाट पूरा यानी हम ऐसा देखा जाए तो नवनीत राणा का प्रभाव क्षेत्र है, और नवनीत राणा ने अपनी पकड़ रखी है और अपना उम्मीदवार वहाँ पे केवलराम काड़े के नाम। केवलराम काड़े भी कांग्रेस से आते हैं, कांग्रेस से आने के बावजूद पिछले बार राजकुमार पटेल वहाँ पे थे, प्रहार से थे, उनका सफ़र राजकुमार का पटेल का ऐसा रहा कि इधर से उधर उधर से उधर, अभी तो प्रहार से भी वापस चले गए थे। नई शिंदे ने टिकट दी तो वापस प्रहार में आ गए, यानी वापस जाके आए। तो एक बार जाके जब वापस आता तो उसका क्या रिस्पेक्ट रहता है ये समझ सकते हैं। और बहुत बड़े बड़े भ्रष्टाचार के उन पर आरोप लगे हुए हैं, उस आरोपों के चलते अभी मुख्य रूप से जो वहाँ पे लड़त आ रही है कांग्रेस में और सीधी सीधी बीजेपी में लड़त आ रही है, तो केवलराम काड़े का एक वहाँ पे हम बता सकते हैं केवलराम का पलड़ा भारी है, क्योंकि नवनीत राणा रह रहे और नवनीत राणा का वहाँ पे मेलघाट में बहुत अच्छी पकड़ है। इसलिए लगता है कि अच्छा अचलपुर रहेगा, अचलपुर रहेगा। विवादित कहो या हमेशा सुर्खियों में रहने वाला अचलपुर, बच्चू कोड़ू के नाम से, हम अचलपुर को बच्चू कोड़ू के नाम से जाते हैं। अपना बीड़ू बच्चू कोड़ू 4 टर्म का आमदार वहाँ पे रहा है। 5वीं टर्म में मैंने उनसे चर्चा में पूछा कि 4 टर्म लेने के बाद में भी यदि आपको पब्लिक के बीच में जाना पड़ता है कि भाई मुझे वोट दो, कि 4 टर्म के आपके क्या रहते, तो सब जगह आखिर में जातिगत समीकरण, विपक्ष काम किए हुए का ये, फिर और सबसे यदि पूरे अमरावती की बात की तो यहाँ पे सब एक दूसरे को गिराने के लिए पड़े। बच्चू कोड़ू राणा को गिराने के लिए पड़ा है, यशोमती बच्चू कोड़ू गिराने पड़ी है, राणा बच्चू कोड़ू को, फिर राणा बोलता बच्चू कोड़ू करना, बच्चू कोड़ू बोलता राणा। उन्होंने आज सभा भी ली, उन्होंने जबरदस्ती प्रीतिबन को नहीं भी मिला तो समर्थन दे दिया है। वहाँ पे अभिजीत अड़सुल को गिराने के लिए राणा ने अपनी सीट खड़ी कर दिया, राजकुमार पटेल को गिराने के लिए भाजपा की अपनी सीट ले ली पूरी। तो ये अमरावती की राजनीति इस बार क्या रहा, हमने तो सबसे चर्चा की कि भाई यदि तुम 4 पावरफुल व्यक्ति हो जो सदन में बहुत अच्छी बात रख सकते हो, तो कम से कम चारों ने एक दूसरे के खिलाफ नहीं, क्योंकि हमको चाहते हैं कि भाई यहाँ भले हमारा कुछ भी जाति का समीकरण, लेकिन जो सदन में जा रहा व्यक्ति वो दमखम से जो अपनी बात रख सके। बच्चू कोड़ू है, यशोमती ठाकुर है, उसके अंदर सुलभा खोड़के है, इधर रवि राणा है, ये लोग दमखम से अपनी बात सदन में रख सकते, चाहे पार्टी जो हो जिस विचारधारा को, लेकिन अमरावती की बात जो रख सकता, क्योंकि वहाँ पे जाने के बाद में मुझे नहीं लगता कि धर्म के आधार पर तुमको वो वोट नहीं, निधि का आवंटन होगा, कौन से जाति है उससे आवंटन, एक जो रहता ठीक है जिसकी पकड़ ज़्यादा अच्छी है। तो पकड़ तो आज देखो संजय खोड़की की अच्छी है, बच्चू कोड़ू की अच्छी है, इधर रवि राणा की अच्छी है, यशोमती की अच्छी है। भाई पकड़ यदि सदन में राजनीति पकड़ देंगे तो इनके तरफ इनका पलड़ा झुकना चाहिए, लेकिन जातिगत समीकरण, व्यक्तिगत फिर विरोधाभास, इनका
यानी आपसी विरोधाभास, ये सब चीज़ें एक दूसरे को अभी फिलहाल एनालिसिस करना बहुत मुश्किल है। क्योंकि क्या होता है, इस बार का एनालिसिस हमने लोकसभा का तो पूरा जातिगत समाज का एग्जैक्टली एनालिसिस दे दिया कि इतने वोट मिलेंगे, क्योंकि उस टाइम पूरी थी। इस समय कौन किसके पोलेड़े में जाएगा, कौन, क्योंकि सबके पास में चॉइस है। उस टाइम चॉइस नहीं थी, दो ही, आपको दिस और दैट। अभी आपके पास में बहुत सारी चॉइस है, ये नहीं चलता तो ये दे दो, ये नहीं चलता ये दे दो। हर मतदार संघ की हालत है और बहुत विचित्र रिजल्ट आने वाले हैं। तर ॲनालिसिस करताना फार कठीण जातं पत्रकारांना, कारण पत्रकारांना अभ्यास पूर्ण म्हटलं जातं. अभ्यास करताना हा पेपर इतका कठीण आहे राजकारणातला, कारण राजकारण मिनटाला बदलतं आणि तेच या ठिकाणी जातं. आपण आता दुसरा मतदारसंघाकडे जाऊ, तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, संपूर्ण 7 सीट आहेत त्या ठिकाणी. कसं ॲनालिसिस करता येईल त्याचं, की ॲनालिसिस करणं थोडंसं कठीण वाटतं. यवतमाळ मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या खूप विस्तारलेला मतदारसंघ असतानाही 7च विधानसभा मतदारसंघ तिथे आहे आणि त्याच्यात वारंवार दोलायमान स्थिती तिथे राहिलेली आहे. शिवसेना काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी भाजप आहे आणि काही ठिकाणी काँग्रेस आहे. त्यामुळे यंदाही त्या मतदारसंघामध्ये अशीच काहीतरी स्थिती निर्माण होण्याची शक्यता पुन्हा आहे. जर आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघावाईज जर गेलो तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मदन येरावार आणि बाळासाहेब मागुलकर उभे आहे काँग्रेसचे. या दोघांमध्ये काट्याची टक्कर आहे आणि मदन येरावार हा अनुभवी उमेदवार आहे भाजपचा, माजी पालकमंत्री राहिलेले आहे यवतमाळचे आणि एक त्यांचं एक विशिष्ट एक जागा त्यांनी निर्माण केलेली आहे यवतमाळमध्ये. त्यामुळे त्यांना काट्याची टक्कर जरी असली तरी या संघर्षामध्ये मदन येरावार बाजी मारतील अशी शक्यता आहे. दुसरा मतदारसंघ आहे दिग्रजचा, हा खूप हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. संजय राठोड आहे आणि सर्वांचं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते. हां, संजय राठोड आणि ते पण माजी मंत्री आहे, म्हणजे विद्यमान मंत्री आहे, यवतमाळचे पालकमंत्री राहिलेले आहे. आणि माणिकराव ठाकरे आहे, माणिकराव ठाकरे पण माजी राज्यमंत्री राहिलेले आहे, गृहराज्यमंत्री होते आणि काँग्रेसचे मोठे नेते आहे. आत्ताच त्यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली होती. तेलंगणा त्यांनी जिंकून दाखवलं, काँग्रेसने त्यांना बक्षिसी दिली, विधानसभेची तिकीट दिली. त्यामुळे त्यांच्यासाठी ती प्रेस्टिजची सीट आहे आणि त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. संजय राठोड ही त्यांची एक जात आहे, राठोड बंजारा समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी आहे आणि परंपरागत पद्धतीने ते विजयी झालेले आहे. त्यामुळे लढत जरी वाटत असली तरी काही प्रमाणात अँटी इन्कम्बन्सीचा फटका देखील संजय राठोडांना बसू शकतो आणि माणिकराव ठाकरे गेल्या 2 निवडणुकांपासून सलग पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांना यावेळी ॲडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे का अशी पण चर्चा आहे, पण स्थिती कठीण आहे. दोघांपैकी कोणी जिंकू शकतो. तिसरा मतदारसंघ तुमचा राळेगाव आहे. हा पण हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. दोनही उमेदवार उच्च शिक्षित आहे, म्हणजे काँग्रेसचे वसंत पुरके आणि प्राध्यापक अशोक उईके हे सुद्धा उच्च विद्याविभूषित आहे आणि दोघंही प्राध्यापक राहिलेले आहे. विशेष म्हणजे हे तर एक तर विद्यमान आणि एक तर रिटायर झालेले आहे आणि दोघांचंही वक्तृत्व चांगलेलं आहे. आणि उईके आणि पुरके या लढाईमध्ये कोण बाजी मारेल ही आत्ता पुन्हा जी स्थिती आहे, काट्याची टक्कर जे असे आपण म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तशीच राळेगाव मतदारसंघामध्ये पण काट्याची टक्कर आहे. वसंत पुरकेंना चा प्रॉब्लेम असा आहे का वसंत पुरके बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा फटका त्यांना वारंवार बसलेला आहे. आणि त्या तुलनेने अशोक उईके यांनी अतिशय उत्तम संघटन भाजपचं तिथे बांधलेलं आहे. त्यामुळे अशोक उईकेंना पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे. आता कोणता राहिला मतदारसंघ? आर्णीमध्ये BJPचे राजू तोडसाम आणि काँग्रेसचे जितू मोघे आहे. राजू तोडसाम पुन्हा भाजपमध्ये आलेले आहे, बाहेर पडले होते, त्यांना उपरती आली आणि त्यामुळे बाहेर असं कुठे राहिलो तर आपण पुन्हा पराभूत होऊ अशी शक्यता दिसल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले. जितू मोघे हे आपले मोघे साहेबांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे परंपरागत पद्धतीनंच घरातच तिकीट पुन्हा मिळालेली आहे. त्यामुळे तोडसाम यांना संधी मिळण्याची शक्यता जरी वाटत असली तरी लढत तिथे चांगली जोरदार आहे. आता पुढचा मतदारसंघ आहे BJPचे इंद्रजित नाईक आहे आणि इंद्रनील नाईक आहे आणि शरद महद आहे तुतारीचे, राष्ट्रवादी शरद पवारचे. तर इथे पण इंद्रनील नाईकांचं संघटन मजबूत आहे आणि तुतारी पहिल्यांदाच या विधानसभा त्या मतदारसंघामध्ये उभी असल्यामुळे तिथे लढत होईल असं दिसते आहे. पण इंद्रनील नाईकांचा संपर्क आणि त्यांचा समाज हा जास्त प्लस पॉईंट आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहे त्या मतदारसंघामध्ये. आणि एक उमरखेड मतदारसंघ आहे, भाजपचे किसनराव वानखडे आणि महाविकास आघाडीचे साहेबराव SC रिझर्व आहे आणि तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही उमेदवार आहे आणि काँग्रेसचा बंडखोर पण आहे.
असे 4 जण असल्यामुळे इथे चौरंगी लढत निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये कोण बाजी मारेल हे आज जरी सांगता येत नाही, पण या 2 दिवसाच्या चक्रव्यूहामध्ये कोण कसा खेळतो आहे बाजी आणि हे दोन्ही बाजूचे जे बंडखोर आहे ते किती कोणाला नुकसान करतात यावरच तिथे विजयाचं गणित ठरणार आहे. हा झाला यवतमाळ. आता दुसरा मोठा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा. बुलढाण्यातील 7 मतदारसंघ आहेत. खामगाव असेल, चिखली असेल, बुलढाणा असेल, सिंदखेड राजा आहे, मलकापूर आहे आणि जळगाव जामोद. यामध्ये प्रत्येकाची प्रतिष्ठा जी पणाला लागलेली आहे. काय वाटतं तुम्हाला बुलढाण्यात काय होईल? देखिए, बुल्ढाना में सात विधानसभा के क्षेत्र हैं और उसमें बहुतायत पहली बार ऐसी लड़त है कि जैसे बीजेपी और कांग्रेस आमने सामने है, शिवसेना आमने सामने है, और यानी उबाठा और उबाठा आमने सामने, जैसे हम कह रहे हैं उबाठा और शिवसेना आमने सामने है. और एक जगह पर जैसे सिंदखेड राजा में मैत्रीपूर्ण लड़त और वो वहाँ पे शरदचंद्र पवार की तुतारी से है. अगर हम बात करें कि बुल्ढाना में इस समय जो है संजय गायकवाड़ जो है शिवसेना के यानी कि शिंदेगढ़ से है, तो उनका पलड़ा फिलहाल तो भारी लग रहा है, क्योंकि उनके द्वारा जो पहले भी कार्य किए गए या और इस समय जो आप देखिए एडवांटेज अगर आप बात करते हैं ना, तो जिस तरह के कार्य हुए हैं, बुल्ढाना बड़ा पिछड़ा माना जाता है, पिछड़ा एक ये माना जाता है, तो उसमें जिस तरीके के कार्य किए इसका एक एडवांटेज मिलेगा. दूसरा अगर हम बात करें बुल्ढाना के अलावा, अगर हम बात करें मेहकर की, मेहकर में भी अगर हम देखें तो मेहकर में एकनाथ शिंदे के संजय रायमुलकर साहब हैं और उनके आगे में उद्धव के ही सिद्धार्थ खरात है. मैंने कहा पहली बार ऐसा हो कि उबाठा वो एक अधिकारी बिल्कुल वही वाली है. लेकिन यहाँ पे थोड़ी सी मज़ेदार फाइट है, क्योंकि इसलिए है क्योंकि ये जितना भी चल रहा है ना, ये आपस में एक यानी अभी असली शिवसेना कौन और असली ये कौन, उसकी लड़ाई है. तो मुझे लगता है यहाँ पे कांटे की टक्कर है. लेकिन तीसरी अगर चिखली की बात करें, जहाँ से बीजेपी की श्वेता महल्ले और कांग्रेस की तरफ से राहुल बोंद्रे, वहाँ पे श्वेता महल्ले ने ईजी विन लगाई दे रहा है, क्योंकि ऐसा कोई बहुत टक्कर देते हुए दिखाई नहीं दे रहे. और दूसरी एक बात, हम सब बात करें, लेकिन सबसे मेन बात है जो हमारे पास है कि अभी एक जो सरकार ने महिला के लिए किया कि लाड़की बहन योजना का हम कह नहीं पा रहे, लेकिन इसका बड़ा इम्पैक्ट मुझे लगता है इस विधानसभा चुनाव में देखने मिलेगा. महिलाओं के वोट को हम, जो आधी आबादी को हम इग्नोर करते हैं, ये किस ओर बैठेगी, क्योंकि कई लोगों से, कई महिलाओं से बात होती है तो उनका ये रहता है कि भाई जिन्होंने दिया है अब तक तो हमें कुछ नहीं मिला, किसी ने दिया है तो उसके खिलाफ यानी गद्दारी टाइप का एक शब्द उनके मन में है, जो कई महिलाओं से मेरी बात हुई. तो मुझे लगता है कि इसका एक एडवांटेज महायुति को मिलता दिखाई दे रहा है. अगर हम बात करें कि जलगांव जामोद के, संजय कुटे 4 बार के आमदार है और संजय कुटे इस बार महिला खड़ी, बड़े नेता है भाजपा के, नेता स्टार प्रचारकों में से एक है, 40 स्टार प्रचारकों में, तो उनका इजी विन दिखाई दे रहा है. यानी ऐसा नहीं कि कहीं टक्कर नहीं है, लेकिन जिस तरीके की एक जो भौगोलिक परिस्थितियाँ बनी है, जिस तरीके की जाति का समीकरण भी है, उनकी जाति से वह कम है, लेकिन जो उनकी पकड़ है अपने विधानसभा क्षेत्र में वो अविस्मरणीय. तो मुझे लगता है वो संजय कुटे के लिए बहुत ईजी जाएगा. और अगर हम बात करें खामगांव में भाजपा के आकाश पुणकर जो विधायक है, जो पुणकर साहब के लड़के थे, पांडुरंग जी पुणकर के, पूर्व कृषि मंत्री उनके पिता रहे, विपक्ष नेता भी रहे. अब उनके सामने दिलीप सानंदा जी है, जो कई बार विधायक भी रह चुके हैं. दिलीप सानंदा को लेकर पिछले चुनाव में वह जब हारे थे, तो क्योंकि उनके खिलाफ कई भ्रष्टाचार के आरोप से लेकर कई चीज़ें उन पर लगी थी, तो मुझे लगता है कि यहाँ कांटे की टक्कर है. यहाँ थोड़ा सा मुझे लगता है कि एक एज, क्योंकि पुणकर के काम से भी थोड़ा सा वहाँ की जनता के बीच में नाराजगी है, तो यहाँ पे थोड़ा सा सानंदा का पलड़ा भारी दिखाई देता है. मलकापुर जो बड़ी हाई प्रोफाइल मानी जाती है, चैनसुख संचेती की सीट है, 4 बार विधायक है, 5 बार विधायक रहने का, तो पिछली बार हारे. और बड़े सीनियर और स्टार प्रचारक भी है प्रचारकों में से. पर इस बार ऐसा हो रहा है कि जो पिछली बार की हार का शायद वहाँ के गणित कुछ और बोल रहे हैं, लेकिन ऐसा लग रहा है चैनसुख संचेती के लिए थोड़ा इजी जाएगा, क्योंकि जो एड़ के उनके सामने खड़े हैं वो उस तरीके से टक्कर मुझे लग रहा है देने में थोड़ा सा उनको कम पड़ते दिखाई दे रहे. और अगर हम बात करें सिंदखेड राजा में बड़ा इंटरेस्टिंग है बहुत मुकाबला है, क्योंकि वहाँ राजेंद्र सिंह ने तुतारी की तरफ से, और वहाँ पे शशिकांत खेड़कर. उसमें ये भी बुल्ढाना में ये भी बोला जा रहा है कि आयराम गायराम वालों की बहुत चांदी हो रही है वहाँ पर, क्योंकि देखिए कल कौन से कहाँ पे, कल एक अधिकारी थे जो मेहकर में थे, वो तुरंत उनको यूबीटी ने ये दे दिया, खड़ा कर दिया. और कल तक अजित पवार के गुट में
ये थे डॉक्टर शिंगने, और वो अचानक तुतारी में चल। और देखिए ना, वहां से तो ऐसा हो गया कि सिंदखेड राजा से मैत्रीपूर्ण लड़त हो रही है कि शिंदे सेना से शशिकांत खेड़कर और राष्ट्रवादी से भी एक कैंडिडेट खड़े, और तो ऐसा लगता है कि इन सब का फायदा, लेकिन शशिकांत खेड़कर की वहाँ स्थिति इसलिए मजबूत है क्योंकि यानी वहाँ के कद्दावर नेता है और उन्होंने इसके पहले भी काम किया और वो उनकी पकड़ है। लेकिन इनके साथ युति में होने के कारण वो कितना इफेक्ट करता है ये 20 तारीख के वहाँ पर मराठा वोटर जो है उन पर भी निर्भर करता है, क्योंकि शिंगने की पकड़ अच्छी मानी जाती है। जहाँ तक मैंने इसीलिए तो शशिकांत खेड़कर है, वो भी मराठा है ना, तो मराठा वर्सेस मराठा जो सीनियर मराठा वो सीनियर और जूनियर, अब तो कैसे मराठा में सीनियर जूनियर होना शुरू हो गए। लेकिन और अगर साथ जैसे देखिए ना, अजित पवार और शरद पवार को सीनियर दोनों, सीनियर पवार और जूनियर पवार। लेकिन अगर हम बुल्ढाना जिले के सातों की बात करें तो मुझे लगता है 7 महायुति के लिए वहाँ एज दिखता है। अगर हम 5 सीटें मुझे लगता है महायुति के लिए जाएगी और 2 सीटों पे में से 1 सीट जाएगी और 1 सीट पे एक बहुत क्लोज कॉन्टेस्ट नजर आता है। उससे ज़्यादा कहीं ऐसा लग रहा नहीं कि बहुत वहाँ परिवर्तन के चांस मुझे नहीं लगता होंगे, क्योंकि आमतौर पर मन बना लेते, जब मतदाता होता है ये समय तक मन बना लेता है कि उसे क्या करना है। नहीं, लेकिन आखिर इसमें थोड़ा बहुत एक अपन कुछ एक विचार उसमें निकाला जाए, एक कंक्लूजन निकाला जाए तो चेहरे पर ज़्यादा ये होगा शायद। देखिए क्या होता है ना, अगर हम लोकसभा की बात करें, लोकसभा के चुनाव में क्या हुआ, तो लोकसभा के चुनाव में एक नैरेटिव सेट किया गया था कि संविधान बदल देंगे और ये सब, देखिए जिसका फटका बीजेपी और महायुति को लगा है। अब उन्होंने उसकी सॉरी काट निकाल ली, उन्होंने उस हर फेक नैरेटिव को हटाने का काम किया। तो अब इसका इफेक्ट लाडली बहन योजना, लाडला भाऊ योजना, इसका कितना होगा ये भी देखने लायक रहेगा। ठीक आहे ना, आता आपण बुलढाण्याचं ऐकलं, आता आपण वाशिमकडे जाऊ। वाशिममध्ये 3 मतदारसंघ आहेत, वाशिम, रिसोड आणि कारंजा। काय वाटतं? एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात वाशिम जिल्हा हा सर्वात छोटा जिल्हा आहे आणि सर्वात कमी महाराष्ट्रातील जे मतदारसंघ आहेत ते 3 मतदारसंघ वाशिम जिल्ह्यात येतात। वाशिम जिल्ह्याच्या सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगतो आहे की सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण आहे हे महाविकास आघाडी, महायुती या दोघांमध्ये टफ लढत होत आहे। त्याच्यासोबत एक तिसऱ्या ट्रँग्युलर लढतीमध्ये वंचित काही ठिकाणी येत आहे आणि त्याशिवाय चौथ्या ठिकाणी महाशक्ती परिवर्तन ही आपली एक जागा बनवत आहे। म्हणजे महायुती, महाविकास आघाडी, वंचित आणि त्याच्यानंतर महाशक्ती परिवर्तन असे एक महाराष्ट्राची ओव्हरऑल स्थिती राजकारणात दिसून येत आहे। त्यापैकी अनेक ठिकाणी महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत होत आहे। आता जर आपण विचार केला वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघ येतात। 3 मतदारसंघापैकी 2 ठिकाणी भाजप थोडीशी आगेकूच करताना दिसत आहे आणि एका ठिकाणी रिसोड मालेगाव मतदारसंघात जिथे अमित झनक हे अनुभवी आहेत, तिथले आमदार आहेत, त्यांना भावना गवळी आणि अनंत देशमुख यांनी आव्हान उभं केलेलं आहे आणि या आव्हानाच्या स्थितीत भावना गवळी वर्सेस अनंत देशमुख अशी एक तिथे चांगली लढत समोर येत आहे आणि त्यात अनंत देशमुखांचं पारडं तिथं जड दिसत असल्याचं एकंदरीत चित्र आहे। हे झालं आहे रिसोड वाशिम मतदारसंघात। त्यानंतर वाशिम मंगरूळ मतदारसंघात उबाठाचे सिद्धार्थ देवळे यांची लढत महायुतीच्या श्याम खोडे यांच्यासोबत भाजपचे जे आहेत यांच्यात होत आहेत। यात खोडे यांचं पारडं सरळ भारी दिसत आहे। तसंच कारंजा मानोरा मतदारसंघात नायक पाटणे आणि सईताई डहाके या भाजपचे आहेत आणि इथे सुनील धाबेकर हे वंचितकडून थोडंसं तिथं हे करत आहेत। त्यांचं किंचितसं थोडंसं आव्हान आहे, परंतु हे आव्हान याचा काही विशेष परिणाम होणार नाही। सईताई डहाके यांचंही या मतदारसंघात पारडं जड असल्याची एकंदरीत स्थिती दिसत आहे। म्हणजेच वाशिम मतदारसंघात 3 पैकी 2 जागा या सरळ महायुतीकडे जाताना दिसत आहे आणि तिसरी जागा ही जे अनंत देशमुख यांच्याकडे ते पण भाजपचे बंडखोरच आहेत। यस, त्यांना हा सरळ फायदा होताना दिसत आहे। अशी एकंदरीत या छोट्याशा वाशिम जिल्ह्याची छोटीशी कहाणी, राजकीय कहाणी आहे। धन्यवाद। ही राजकीय कहाणी म्हणजे ॲनालिसिस करताना फार कठीण जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकोला जिल्हा याच्यासाठी शेवटी घेतला आम्ही, कारण अकोला जिल्ह्यात एक पॅटर्न चालतं, ते पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राला ओळख देणार आहे, ते म्हणजे वंचितचं। कारण या ठिकाणी 2 महत्त्वाचे 2 पक्ष आहेत, महायुती किंवा महाविकास आघाडी, यासोबतच वंचित फॅक्टर जे आहे ना ते या ठिकाणी, कारण हा वंचितचा गड या ठिकाणी तो मानला जातो आहे। वंचित काय इफेक्ट करेल सध्याच्या घडीला अकोल्यामध्ये
5 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघामध्ये भाजप आणि एक उबाटा म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आहेत. नितीन देशमुख हे सर्व परिचित याच्यासाठी आहेत कारण ती ज्यावेळेस सत्तांतरण महाराष्ट्रात झालं होतं त्यावेळेस शिंदे गटासोबत नितीन देशमुख हे सुरतनंतर गुवाहाटी आणि गुवाहाटीनंतर वापस आले. ते एकमेव सीट आणि त्या ठिकाणी शिवसेना तो शिवसेना अशी लढत आहे आणि ती फार प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठासुद्धा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. माझ्यासोबत शैलेश धुंदी आहेत. अकोल्यास जे समीकरण आहे ते फार वेगळं असतं कारण त्या ठिकाणी एक वंचित जो गड आहे म्हणजे भाजपचा एकीकडे गड आहे दुसरीकडे वंचितचा आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा. म्हणजे या संपूर्ण याच्यामध्ये कशी स्थिती राहील मी तुमच्यासोबत फॉलो करतो कारण मी अकोल्याचाच आहे. मलाही तिथलं थोडंसं राजकारण माहिती. कसं वाटतं या 4 मतदारसंघामध्ये भाजपचं बलाबल आहे मागच्या वेळेसचं, यावेळेस काय धक्का बसेल, काही परिवर्तन होईल, काय वाटतं? मला असं वाटतं की 2019च्या निवडणुकीनंतर म्हणजे संपूर्ण देशातलं ज्या पद्धतीचं राजकारण बदललं आणि आपल्या विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि आता झालेल्या म्हणजे काही महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये जवळपास 10 पैकी 7 जागा महाविकासच्या वाटेला आल्या. तर तो जो काही पूर आहे तो अजून ओसरलेला नाही आणि देश पातळीवर एक समीकरण असं झालेलं आहे इकडे किंवा तिकडे म्हणजे एक तर भाजपच्या सोबत अथवा मग महाविकास आघाडीच्या सोबत म्हणजेच इंडिया अलायन्सच्या सोबत. त्यामुळं आता जो काही वंचितचा जो फॅक्टर होता जो पूर्वापार परंपरांपासून चालत आलेला आहे आणि जे सोशल इंजिनिअरिंग काही केलं जात होतं त्याचा प्रभाव या निवडणुकीत दिसणार नाही. त्याचा प्रभाव याच्यासाठी दिसणार नाही असं लक्षात येतं की देश पातळीवरचं जे काही चालू आहे आणि DMK जो फॅक्टर 2019मध्ये ॲक्टिव्ह झाला आणि आता पुन्हा जास्त लोकसभेमध्ये तो वाढला तो DMK फॅक्टर अकोल्यामध्ये सुद्धा राहणार आहे. त्याचा परिणाम या मतदारसंघात पडेल. पुन्हा दलित आणि आंबेडकरवादी मतदार आणि मुस्लिम मतदार यांचा जो प्रभाव जो काही वंचितकडे जाण्याचा होता कारण आंबेडकरवादी विचार जे काही चळवळीशी जुळलेले कार्यकर्ते किंवा जे अनुयायी आहे तर त्यांनी एका संविधानाची एक दिशा ठरवली की संविधानाच्या संदर्भातलं जे काही नॅरेटिव्ह विरोधक भाजपतर्फे म्हटलं जाते तर त्या आशयाला धरून ते लोक आता मतदान करतील. त्याच्यामुळं त्यांना जसं वाटतं की आम्हाला या बाजूनं जायचं नाही आहे त्यामुळं आम्ही या बाजूनं येऊ. मग या बाजूनं तर कोणतं तर या बाजूनं इंडिया आघाडी आहे. इंडिया म्हणजे काय तर महाविकास आघाडी आहे. म्हणून मला असं वाटतं की वंचितचा तेवढा प्रभाव या मतदारसंघामध्ये यावेळी तरी राहणार नाही. राहू शकतो तो जर तिथल्या त्या जिल्ह्यात स्थानिकांना जर वाटत असेल की आम्ही देश पातळीवरच्या राजकारणापेक्षा काही आम्हाला स्थानिक पाहायचं आहे किंवा बाळासाहेबांच्या संदर्भातला आहे तर मग तो होऊ शकतो. पण मला तरी वरकरणी तसा तो प्रभाव दिसून येत नाही. अकोल्याचा विचार केला तर अकोला पूर्व सध्याचे आमदार आहेत रणधीर सावरकर. त्यांच्या टक्करला UBT म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत गोपाल दातकर हे गोपाल दातकर आहेत आणि तिसरं वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने. या तिघांमध्ये टक्कर जरी असली तरी दोघांमध्येच टक्कर या ठिकाणी मानल्या जाते. UBT म्हणजे गोपाल दातकर आणि रणधीर सावरकरमध्ये या ठिकाणी रणधीर सावरकरांचा सध्या तरी पल्ला जो आहे तो भारी दिसतो आहे. दुसरं अकोट मतदारसंघामध्ये भाजपचे 7 वेळा निवडून आलेले आमदार आहेत प्रकाश भातसाकडे. यांचा पल्ला याच्यासाठी भारी वाटतात कारण महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार आहेत महेश गणगणे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी दीपक बोडखे. तर या तिघांमध्ये टक्कर जरी दिसत असली तरी महत्त्वाची टक्कर काँग्रेस आणि भाजपमध्येच या ठिकाणी दिसते आणि त्या ठिकाणी या दोन्ही मतांचा म्हणजे वंचित आणि काँग्रेसमध्ये मतांचा जे ध्रुवीकरण आहे ते ध्रुवीकरण होणार आहे आणि त्याचाच फायदा जो आहे कदाचित महायुतीच्या भाजपच्या सीटला होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आणि खास करून मुख्यमंत्र्यांचं लक्ष लागलेलं आहे तो म्हणजे बाळापूर मतदारसंघ. या ठिकाणी नितीन देशमुख आहेत UBTचे. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे ऐन वेळेवर काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार नातिकुद्दीन खतीब. हे मुस्लिम चेहरा आहे कारण बाळापूर मतदारसंघ आहे काही प्रमाणात मुस्लिम बहुल हा विधानसभा क्षेत्र आहे. आणि तिसरे म्हणजे ऐन वेळेवर भाजपमधून पहिले वंचितमध्ये होते मग भाजपमध्ये राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून ऐन वेळेवर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले बळीराम सिरस्कार. या तिघांमध्ये टक्कर जरी असली तरी खरी टक्कर जी आहे ती शिवसेना म्हणजे UBT
वंचित या ठिकाणीच दिसते, म्हणजे नातिकुद्दीन खतीब आणि देशमुखांमध्ये दिसते आहे. यामध्ये नितीन देशमुखांचा पल्ला भारी यासाठी दिसतो आहे कारण सहानुभूतीसोबतच त्यांच्या मतदारसंघाची पण सहानुभूती त्यांच्याकडे आहे. त्यांनी जो विकास केलेला आहे लोकांमध्ये जाऊन आणि सहज उपलब्ध असणारा आमदार म्हणून आहे. त्या व्यतिरिक्त हे दोन्ही जे आमदार राहिलेले आहेत, म्हणजे नातिकुद्दीन खतीबही आमदार राहिलेले आहेत, शिरस्कारी आमदार राहिलेले आहेत, पण त्यांच्या आणि या आमदारामध्ये कुठेतरी मतदारांना जेव्हा विचारलं असतं तेव्हा कुठेतरी फरक दिसतो की सहज अवेलेबल असलेला, कारण मतदारांना काय असतं, सहज अवेलेबल असणारा जो आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, तो आपल्या जवळचा वाटतो, तो म्हणजे नितीन देशमुख. आता मूर्तिजापूर मतदारसंघ हा रिझर्व आहे SC-साठी. या ठिकाणी चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असलेले हरीश पिंपळे भाजपचे ते आहेत. ऐन वेळेवर त्यांना तिकीट, पहिले तिकीट कटणार होतं त्यांचं, पण ऐन वेळेवर भाजपनं त्यांना तिकीट दिलं. त्यानंतर मुंबईत राहणारे, म्हणजे प्रॉपर अकोल्याचेच आहेत, सुगत वाघमारे, डॉक्टर सुगत वाघमारे, हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत. हे बिल्डर आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षभरापासून या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे त्यांची. आणि तिसरे म्हणजे जिल्हा परिषदचे सभापती राहिलेले सम्राट डोंगरदिवे, या तिघांमध्ये काटेची टक्कर आहे. महत्त्वाची दुसरी ही गोष्ट आहे की सवर्ण हिंदू हे भाजपकडनं उभे आहेत हरीश पिंपळे, आणि हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही दलित उमेदवार असल्यामुळे या दोघांमध्ये दलित मतदारांचा जो आहे तो किती प्रमाणात वाटा होतो याचा फायदा भाजपला होणार असेल. पण शेवटी सहकार लॉबी जी आहे ती शरद पवारांकडे आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सम्राट डोंगरदिवे या ठिकाणी उभे आहेत. त्यांना जर मराठा मतदारांनी साथ दिली तर कदाचित या ठिकाणी सम्राट डोंगरदिवेचं सुद्धा पल्ला जो आहे तो भारी असू शकतो. आणि पाचवा आणि महत्त्वाचा म्हणजे अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपकडून 2 बंडखोर या ठिकाणी उभे आहेत. पश्चिममध्ये जो गेल्या 30 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता तो मतदारसंघ, आता त्या ठिकाणी जे विद्यमान आमदार होते दिवंगत आमदार होते गोवर्धन शर्मा, त्यांचं निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला आहे विजय अग्रवाल. पण विजय अग्रवालला पार्टीमधनंच बऱ्याच प्रमाणात विरोध आहे. तो विरोध पाहता दुसऱ्या नंबरचे त्या ठिकाणी भाजपचे नेते असलेले माजी नगराध्यक्ष राहिलेले हरीश अलीमचंदानी, जे मोठे व्यापारी आहेत, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. माजी भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर अशोक कोळंबे यांनाही तिकीट न दिल्यामुळे त्यांनी प्रहारकडनं आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की UBTकडनं एक उमेदवार आहे राजेश मिश्रा, जे हिंदूवादी चेहरा म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. आणि चौथा म्हणजे विदर्भातला एकमेव मुस्लिम महाविकास आघाडीचा उमेदवार साजिद खान पठाण हे उभे आहेत. या ठिकाणी मतदारांचं जर गणित पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम एक गठ्ठा मतदान आहेत, त्यामुळे बाकीच्या हिंदू मतदारांमध्ये जे वाटणी होणार आहे किंवा होऊ शकतं, त्यामुळे सध्याच्या घडीला साजिद खान पठाण यांचा पल्ला जो आहे तो भारी वाटतो. पण एकंदरीतच हिंदू जे मतं आहेत ती वाटल्या गेली नाही पाहिजेत, म्हणून याच्यात काहीतरी वाटाघाटीसुद्धा सुरू आहेत असं समजतं. पण या ठिकाणी भाजप जे आहे, भाजपने दिलेल्या उमेदवार त्यांच्या विरुद्ध नाराजी, यामधून भाजप कशी वाट काढतं हे सर्वात पाहण्यासारखं असेल. पण या ठिकाणी ऐन वेळेवर या ठिकाणी तिसरा उमेदवार जो अपक्ष आहे हरीश अलीमचंदानी, हे सुद्धा चांगली मजल मारू शकतात असं या ठिकाणी बोललं जात आहे. नेमकं आता त्या ठिकाणी, कारण हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शेवटी 2 धर्मातही वाटल्या जाऊ शकतं असं बोलले जात आहे. जाणकारांचं म्हणणं आहे, आमचंही म्हणणं आहे की या ठिकाणी 2 धर्मांच्या मतांमध्ये वाटल्या गेलं तर नेमकं कोणते मतदार कोणाला साथ देतात हे येणारी वेळ सांगेल. पण हे ॲनालिसिस करताना फार कठीण जातं, कारण ग्राउंड लेवलवर आम्ही असलो तरी सध्याच्या घडीला जी काही संपूर्ण उमेदवारांची खिचडी झालेली आहे, खिचडी म्हणता येईल, शैलेश बरोबर आहे ना, खिचडी म्हणता येईल. त्याच्यामुळे मतदार आपणच तर एवढं कन्फ्यूज आहे, आपणच जर एवढं कन्फ्यूज आहे तर मतदारमध्ये कन्फ्युजन आहेच ना. बिलकुल.
मतदार प्रचंड संभ्रमित आहेत आणि राज्याची निवडणूक ही खरं तर आता दोन पक्ष, दोन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जरी असली तरी संपूर्ण राज्याची निवडणूक ही कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर अवलंबून राहिलेली नाही, त्याच्या चेहऱ्यावर अवलंबून राहिलेली नाही. मुद्दे गौण झालेले आहे. इथे उमेदवाराचा चेहरा महत्त्वाचा झालेला आहे. आणि यामध्ये विदर्भातलं जर मला सांगायला पाहिजे तुम्हाला की जवळपास 35 जागा ज्या आहे विदर्भातल्या या महाविकास आणि महायुती लढवत आहेत. म्हणजे या 1 to 1 आहे, समोरासमोर आहे. इतर जागी प्रचंड अशी बंडखोरी झालेली आहे. त्याच्यामुळं बंडखोर हे खरं तर आता नवं सरकार ठरवणार आहे. तर एकंदरीतच हे ॲनालिसिस करताना पत्रकारांनी फार विचार करावा लागतो, कारण पत्रकारही शेवटच्या त्या ॲनालिसिसपर्यंत जात नव्हते. ते 2019च्या पूर्वी आम्ही काहीतरी करत होतो की हा निवडून येऊ शकतो, पण या ठिकाणी या संपूर्ण 2.5 वर्षाच्या किंवा या 5 वर्षाच्या कालावधीत जे काही नेत्यांची, उमेदवारांची खिचडी झालेली आहे, खिचडीमध्ये नेमकं मतदार कोणाला मत देतो हे याकडे लक्ष. नेमकं हा मुंबई तकचा शो तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. नमस्कार.